लोकसभेतील विरोधी पक्षनेते व खासदार राहुलजी गांधी यांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे नेते, खासदार, मंत्री हे वेगवेगळ्या पद्धतीने जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। कोणी म्हणतं आहे की राहुलजी गांधींना त्यांच्या आजीसारखं मारू। आमदार संजय गायकवाड म्हणाले की राहुलजींची जे जीप छाटून आणतील त्यांना बक्षीस देऊ। खासदार बोंडे असं म्हणाले की राहुलजींच्या जिभेला चटके दिले पाहिजे। हे सर्व वक्तव्य म्हणजे भाजपचं देशाला अराजकतेकडं नेणारं हे लक्षण आहे। हा महात्मा गांधीजींच्या विचारांवर चाललेला देश आहे, परंतु आज देशामध्ये सगळीकडं अराजकता माजलेली आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे जबाबदार प्रतिनिधी जर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याविषयी असं घाणेरड्या भाषेमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल तर ते अत्यंत निषेधार्थ आहे। ज्या ज्या व्यक्तींनी राहुलजींविषयी असे वक्तव्य केलेले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 1940 मध्ये महात्मा गांधींचा ज्यांनी वध केला ते नथुराम गोडसे आज भी काही लोकांच्या शरीरात जिवंत आहे। त्याचं एक उदाहरण म्हणजे राहुल गांधींबद्दल हे जे अपशब्द वापरले याचा येवला तालुका काँग्रेसतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। हा देश शांततेने बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे चालवायला पाहिजे होता, परंतु हा देश अतिशय असहिष्णू बनून त्यांना अराजकतेकडे नेण्याचा जो धोरण भाजपचं सरकार आणि भाजपची कार्यकर्ते आघाडी मंडळी ही सतत खून खराब्याची भाषा करत आहे। जाळून टाकू, मारून टाकू, जीभ छाटू हा जो बोलण्याचा भाग आहे हा गल्लीतल्या गुंडाचा आणि अराजकतेकडे नेणारा जी भाषा आहे ती थांबवली पाहिजे आणि ह्या गुन्हेगारांवर अटक करण्याची कारवाई झाली पाहिजे।